आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे नियम धाब्यावर बसवून बनावट सुनावणीच्या आधारे पाकिस्तानने कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा आरोप भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात केलाय। सध्या नेदरलँडमधल्या हेग या शहरात आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या 11 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। व्हिएन्ना कराराचा पाकिस्तानने सन्मान करावा आणि कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी युक्तिवाद मांडताना केली आहे। दरम्यान पाकिस्तानच्या वकील कुरेशी यांनी जाधवांबाबत भारताला सर्व माहिती दिल्याचा खोटा दावा कोर्टात केला। तसंच व्हिएन्ना कराराच्या मुद्द्यावरही चुप्पी साधली। त्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय। Under Article 36 of the Vienna Convention has admittedly been breached by Pakistan. It is obvious that even the right of Jadhav to seek and obtain consular access has been breached by Pakistan. On 3rd February 17, India protested through a démarche against the continued denial of consular access to Jadhav. The case for consular access to the Indian national shall be considered in the light of Indian side's response to Pakistan's request for assistance in investigation process and early dispensation of justice. पाकिस्तानचे ढोंगीपणा दुटप्पी नीती ही आज आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे उघडी झालेली आहे। कारण पाकिस्तानने आजपर्यंत जी भारताबरोबर चालबाजी खेळण्याचा प्रयत्न केला, कुलभूषण जाधव यांना घिसाड घाईने फासावरती चढवण्याचा आणि कुठेही त्यांना संधी दिली नाही बचावाची, हाच मुद्दा आपण व्हिएन्ना कन्व्हेन्शनचा भंग केला, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे मांडला आणि मला खात्री आहे की सकृतदर्शनी आपण बाजू जिंकलेली आहे। कारण असं आहे की पाकिस्तान जो याचं कुठलंही उत्तर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।